श्री केदारेश्वर महादेव मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळा निमित्त भव्य भंडारा महाप्रसाद वाटप दिनांक 12 एप्रिल 2024 रोजी पासून ते 15 एप्रिल पर्यंत अतिशय भक्तिमय वातावरणात श्री केदारेश्वर महादेव मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळा निमित्त धुळे देवपूर येथील भगतसिंग कॉलनी व सदाशिव कॉलनी या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। 12 एप्रिल रोजी भव्य शोभायात्रा काढण्यात आली व 13 एप्रिल 9 ते 6 वाजेपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। 14 एप्रिलला सकाळी 9 ते 10 या वेळेत विविध पूजापाठ व धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। तसेच 15 एप्रिल रोजी सकाळी 9 ते 12 दरम्यान सर्वपीठ प्रांत पूजन देवत्व मूर्ती महाभिषेक हवन बलिदान मूर्ती प्राण प्रतिष्ठा मंगलमय अष्टम पूर्णम तसेच महाआरती व संध्याकाळी महाप्रसाद भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाप्रसंगी राहुल भांबरे सहपत्नी पूजा करून महाआरती करण्यात आली। रोज रात्री भजन गायन बाबूलाल शर्मा यांचे गायनाचे आयोजन केले होते। या कार्यक्रमाचे आयोजन सुबोध भाऊ पाटील स्वरत्न सुबोध पाटील शिवशाही मित्रमंडळ भगतसिंह मित्रमंडळ हनुमान मित्रमंडळ ऑडिटर कॉलनी भोईराज मित्रमंडळ शिवनेरी मित्रमंडळ विटाभट्टी मित्रमंडळ जय भोले मित्रमंडळ इच्छापूर्ती मित्रमंडळ गणेश मित्रमंडळ भगतसिंग मित्रमंडळ आनंद नगर सदाशिव नगर दुर्गा माता चौक मंडळ शिवशाही महिला ग्रुप आदींचे या कार्यक्रमासाठी सहकार्य लाभले। तसेच सर्व भावी भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। केदारेश्वर महादेव मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेला आम्हाला इकडे बोलवून आमचा सत्कार केल्याबद्दल सर्वांना खूप खूप धन्यवाद। बाबांना इकडे स्वतः जातीने यायचं होतं पण काही कारणास्तव त्यांना येता आलं नाही म्हणून त्यांच्या वतीनं आम्ही दोघं आलेलो आहोत। मला सरांनी सांगितलेलं होतं इकडची जागा आधी कशी होती आणि सुबोध दादांनी इकडचं कसं पूर्णपणे कायापालट केलेलं आहे आणि एवढं सुंदर असं केदारेश्वर महादेव मंदिर इथे उभारलेलं आहे। एवढं छान वातावरण इकडे तयार झालेलं आहे भक्तिमय आनंदी उत्साहाचं हे बघून खरंच मन भारावून गेलेलं आहे। आपलं खरंच भाग्य आहे की आपल्याला एवढा छान परिसर इकडे एवढं छान डेव्हलपमेंट मंदिराचं झालेलं आहे। त्या सुंदर अशा मंदिराच्या आणि देवाच्या मूर्तीच्या प्राण प्रतिष्ठेसाठी शिवशाही ग्रुपचं खूप खूप अभिनंदन। सुबोध भाऊ आणि रत्नाताई खूप सुंदर मंदिर आहे, आल्यावर प्रसन्न वाटतं एकदम। खूप अगदी भक्तिमय असं वातावरण झालेलं। तुम्हा सर्वांचं अभिनंदन। थँक्यू। जे आपली टक्केवारी येते तुम्ही बघा अत्यंत शोकांतिका आहे धुळे शहरात। मागच्या वेळेस 26% मतदान झालेलं आहे आपल्या हिंदू लोकांचं आणि म्हणून आज आपल्याकडे परिस्थिती तुम्हाला सगळ्यांनाच माहिती मला बोलायची गरज नाही आणि आपल्याला बाबांना तिसऱ्यांदा खूप मोठ्या मताधिक्याने खासदार म्हणून मोदी साहेबांच्या टीम मध्ये पाठवायचंय आणि त्यांना मी शुभेच्छा देते की पुन्हा एकदा ते मंत्रिमंडळात समाविष्ट होतील आणि आपलं पूर्ण धुळे शहराचं नक्कीच ते कल्याण करतील। एवढी या निमित्ताने मी आपल्याला सगळ्यांना विनंती करते। गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करतात कुणी खासदार मंदिर बनवण्यासाठी पैसे देत नाही। साहेबांनी गटर बनवण्यासाठी 10 लाख रुपये दिले जे उचित पोल याच्यासाठी 3 लाख रुपये निधी दिला आहे। जे मंदिर आहे परिसरातील नागरिकांच्या सहकार्यामुळे हे मंदिर होऊ शकलं व शिवशाही ग्रुप जो हा ग्रुप आहे या ग्रुपच्या ज्या महिला आहेत समोर सर्व एक साडी घालून या परिसरातील सगळ्या महिला इतक्या ऍक्टिव्ह आहेत की सगळ्या पत्रिका वाटपासून कार्यक्रम नियोजन आयोजन करण्याचं पूर्ण काम या महिलांनी केलंय म्हणून या महिलांसाठी जोरदार टाळ्या आहे। शिवशाही ग्रुपचे जे सर्व कार्यकर्ते आहेत सर लहान पोरही इथं मैदानावर काम करतात थोडे खड्या वगैरे होतात सकाळी ते साफसफाई करतात। भगतसिंग कॉलनी भगवती नगर नवी कॉलनी आजूबाजूच्या सर्व कॉलनीतल्या लोकांचं सहकार्य लाभलं तरच एवढं मोठं काम मी उभारू शकलो व माझ्या पाठीशी माझ्या डोक्यावर आदरणीय खासदार सुभाषजी भांबरे साहेब यांचा आशीर्वाद असल्या कारणामुळेच हे काम मी करू शकलो आहे व यापुढेही खासदारांचा माझ्या डोक्यावर सतत असा हात राहील हेच मी सांगू इच्छितो।